नमस्कार, मी प्राची देशपांडे. माझं नवी पेठेमध्ये प्राचीज किचन म्हणून क्लाउड किचन आहे. इंटिरियर डिझायनर आहे. नंतर मी 19 वर्ष कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियरमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग म्हणजे जसा मुलगा झाला तसं माझ्यातला कुक पण जागा झाला असं म्हणू शकतो आपण. कुकिंग हे पॅशन होतं, ते प्रोफेशनमध्ये आणलं. क्लाउड किचन म्हणजे तुम्ही घरातनं पण ते स्टार्ट करू शकता. क्लाउड किचन ही अशी आहे की तुम्ही स्विगी झोमॅटोवर जे ऑर्डर करता तर रेस्टॉरंट्समधनं ऑर्डर करता. सो क्लाउड किचन म्हणजे तुम्हाला तिथे डायनिंग नसतं, तुम्ही जस्ट स्विगी झोमॅटो और कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही ऑर्डर करून डायरेक्टली पॅक फूड तुमच्या घरी येतं. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आपल्याला सगळ्यांनाच हॉटेलिंग खूप आवडतं आणि आपण खूप वेगळे वेगळे पदार्थ बघायला जातो, खायला जातो. लॉकडाऊन नंतर हा जो काही रेशो होता तो कम्प्लिटली चेंज झाला आणि क्लाउड किचन ही एक संकल्पना वरती आली. याच संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आलेल्या आहेत प्राची मॅम. वेलकम मॅम. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप काही गप्पा मारायच्या आहेत तुमच्याबरोबर. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, मी प्राची देशपांडे. माझं नवी पेठेमध्ये प्राचीज किचन म्हणून क्लाउड किचन आहे. आणि 1.5 वर्ष होईल आता माझ्या किचनला. ओके, नवीनच आहे. येस. तुमची आतापर्यंतची जर्नी कशी झाली मॅम? याआधी काय करत होता? मी इंटिरियर डिझायनर आहे. नंतर मी 19 वर्ष कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियरमध्ये काम केलं. नंतर मुलाच्या वेळेला मी ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर मग म्हणजे जसा मुलगा झाला तसं माझ्यातला कुक पण जागा झाला असं म्हणू शकतो आपण. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्याबरोबर फ्रेंड्स आणि सगळे फॅमिली खायला लागले. बरोबर. आणि म्हणजे लोकांना आवडायला लागली टेस्ट. सो म्हणजे कुकिंग हे पॅशन होतं, ते प्रोफेशनमध्ये आलं. ओके, लॉकडाऊनच्या काळामध्ये हे आपलं क्लाउड किचन नावाची जी संकल्पना आहे ती खूपच वरती आली आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता. तर आम्हाला क्लाउड किचनबद्दल थोडंफार सांगाल? बेसिकली क्लाउड किचन म्हणजे तुम्ही घरातनं पण ते स्टार्ट करू शकता. ओके. तुम्हाला त्याच्यासाठी फसायला लायसन लागतं. ओके. आणि एक म्हणजे लायसन्सिंग्स लागतात जे आपल्याला इझिली अवेलेबल होतात. त्याला काय काय लागतं ते वेबसाईट्सवर अवेलेबल असतात. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर पर्सनलमध्ये पण देऊ शकते. माझं क्लाउड किचन तुम्ही येऊन बघू शकता. आणि क्लाउड किचन ही अशी आहे की तुम्ही स्विगी झोमॅटोवर जे ऑर्डर करता तर रेस्टॉरंट्समधनं ऑर्डर करता. सो क्लाउड किचन म्हणजे तुम्हाला तिथे डायनिंग नसतं, तुम्ही जस्ट स्विगी झोमॅटो और कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही ऑर्डर करून डायरेक्टली पॅक फूड तुमच्या घरी येतं. बरोबर. पण मग ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट कशी होते? स्विगी झोमॅटोवरून होते. प्लस आपण आपल्या पद्धतीने आपल्या ह्याची, आणि शेवटी खाण्याचं जसं असं असतं ना की माउथ पब्लिसिटी बेसिकली जास्त होते. बरोबर. त्यामुळे बस स्टार्टिंगला तुम्ही फ्रेंड्स फॅमिली बरोबर तुमचं फूड जास्तीत जास्त शेअर झालं. त्याच्यानंतर माझा जो एरिया आहे तो सगळा UPSC MPSC CS वगैरे करणारे स्टुडंट्सचा एरिया आहे. सो मग हळूहळू तिथून मला क्लाउड किचनचं माझं टिफिन सर्व्हिसेसमध्ये ते कन्वर्ट झालं. आणि गुगलवर मुलांनी स्वतःनेच रिव्ह्यू टाकायला सुरुवात केले. नंतर काही तिथे डॉक्टर्स आहेत की ज्यांनी फूड ऑर्डर करायला सुरुवात केली आणि त्यांनीही रिव्ह्यू टाकले. स्विगी झोमॅटोवर पण टचवूड म्हणजे रिव्ह्यूज चांगले, त्यामुळे मग माउथ पब्लिसिटी आणि हे सगळे व्हायला लागले, गोष्ट होत गेल्या. ओके. एक आई म्हणून आपण एक स्वयंपाकाशी खूप लवकर जॉईन होतो आणि बाकीच्या म्हणजे जे बाहेरचे पदार्थ असतात ते खायला नको म्हणून आई आपली नेहमी घरातलं खायला घाल, घरातलं करून खा, असं एक त्याच्या मागे हे असतं. तर तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? त्याचा काही तुमच्या बिझनेसशी रिलेटेड गोष्ट झाली का? खूप जास्त. कारण माझा मुलगा म्हणजे माझ्यासारखा स्वीट टूथ आहे. सो त्याला गोड खायला लागतं. म्हणजे मी जिलबीपासून लाडूपर्यंत, म्हणजे लाडू तर आपण नेहमीच करतो, पण जिलबीपासून सगळ्या गोष्टी, पिझ्झा वगैरे सगळ्या घरी करते.
आणि मग जिलबी म्हणा किंवा बाकीचे लाडू ह्याच्यामध्ये साखर येते, नाहीतर मग आपले गूळ येतो. बरोबर. पण मग माझा मेनली फोकस असतो की बाबा गूळ म्हणजे बाकीचे स्वीटनेस टाकण्यापेक्षा नॅचरल स्वीटनेस टाकून आपण हेल्दी कसे करू शकतो ते. सो त्या प्रकारे मी एक्सपेरिमेंट करत असते आणि टचवूड लोकांना आवडत आहेत. ओके. तुमचे खास पदार्थ कोणते आहेत ते आम्हाला सांगा. महाराष्ट्रीयन सगळंच छान आहे. नॉनव्हेज माझ्याकडे चांगलं असतं, स्पेशली चिकन. आणि लाडूमध्ये माझे हेल्दी लाडू जे आहेत, ड्रायफ्रूट लाडू आहेत, नाचणीचे लाडू आहेत, ह्या सगळ्यामध्ये मी कुठेही साखर किंवा गूळ वापरत नाही. सो हे लहान मुलांपासून प्रेग्नंट बायकांपासून डायबेटिक पेशंटपर्यंत सगळ्यांना चालतात. ओके. हे सगळं सांभाळत असताना किंवा आता तुमचं 10 वर्षाचा मुलगा आहे असं तुम्ही म्हणालात, काही चॅलेंजेस येतात? खूप जास्त, कारण बेसिकली क्लाउड किचन हे फुल डे असतं, म्हणजे त्याचे टायमिंग्स असतात. आणि ज्यावेळेला मी फ्री असते त्यावेळेला तो शाळेत असतो, आणि ज्यावेळेला मी फ्री होते त्यावेळेला तो झोपलेला असतो. तो आम्ही सकाळी हार्डली 1-अर्धा तास भेटतो. म्हणून मग मी माझं किचन संडेला कम्प्लीट बंद ठेवतो आणि डेडिकेटेड त्याच्यासाठी तो टाइम असतो. म्हणजे वेळेचं खूपच अवघड होऊन जातं. खूप जास्त अवघड होतं, कारण मी त्याच्यासाठी स्पेसिफिकली जागा घेऊन वेगळं हे करते, घरातनं नाही करत. ओके. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला हे सगळं सांगितलं. तुमच्या क्लाउड किचनवरून खूप साऱ्या ऑर्डर्स आता आमच्याकडूनही तुम्हाला पडतील. इथे खाली सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशनही देऊ आणि मॅमचे सगळे पदार्थांची इन्फॉर्मेशन पण इथे तुम्हाला अवेलेबल होईल. प्लस तुम्ही त्यांना कसे कनेक्ट होऊ शकता हेही आम्ही तुम्हाला इथे सांगू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.